राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमित राज ठाकरे यांचा पराभव झालेला आहे आणि ही प्रचंड मोठी गोष्ट आहे की अमित ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रतिक्रियामध्ये सांगितलं की हा जो पराभव आहे, हा जो निकाल आहे, हा जो काही कौल आहे, तो माझ्यासाठी शेवट नाही, माझ्यासाठी ही सुरुवात आहे. खूप चांगल्या शब्दामध्ये दिलं, शेलक्या शब्दामध्ये दिलेत. आपण त्याच्यावरती वैयक्तिक व्हिडिओ बनवलेला आहे. पण अमित ठाकरेंचा पराभव का झाला ह्याचं मला एक कारण मिळालेलं आहे, मला एक उत्तर सापडले. तुम्हाला पटतं आहे का? तुम्ही बघा, पटत असेल तर सपोर्ट करा, समर्थन द्या. मला वाटतं काय माहिती आहे का, माहीम हा मतदारसंघ जेवढे हिंदू लोक राहतात तेवढेच बाहेरून आलेले देखील आपली लोकं राहतात, हिंदू लोक समजा. तिसरा पॉईंट असा आहे की या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया जास्त आहे आणि मुस्लिम लोकांचे फतवे निघाले होते, हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, मुस्लिम लोकांचे फतवे निघाल्यामुळे अमित राज ठाकरे यांना मुस्लिम मतं पडली नाहीत आणि ही एकट्टा मुस्लिम मतं पडली जाऊन उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ना, ते सदा सरवणकरांना पण पडली. कारण त्यांना माहिती आहे की सदा सरवणकर एकनाथ शिंदे गटाकडून आहेत, ते शेवटी BJPला जाऊन मिळणार आहेत. पण उद्धव ठाकरे गटाने मुस्लिम लोकांचं साथ मिळवणं, मुस्लिम लोकांच्या सोबतीला जाणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला वाटते की अमित ठाकरेंना मुस्लिम मतं मिळाली नाही आहेत. ती मुस्लिम मतं मिळाले महेश सावंत यांना. नाही तर बघा ना, पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेला सदा सरवणकर निवडून आलेले त्यावेळेला महेश सावंत, सदा सरवणकर हे सगळे एकत्र असणारी मंडळी होती. आज हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. ह्यांची मतं डिवाईड होण्याच्या ऐवजी ह्यांना जास्त मतं मिळाली. आणखी एक गोष्ट असं आहे की मुस्लिम मतं यावेळेला जास्त पडली प्रत्येक ठिकाणी. आपला हिंदूंचा आकडाही वाढलेला आहे मतदानात, नो डाऊट त्याच्याबद्दल. पण मोस्टली माहीममध्ये मुस्लिम बहुल मतं ही महेश सावंत यांना मिळाली. त्याच्यामुळं महेश सावंत यांना लीड जास्त मिळालं, बरोबर. आणि ते तर सहज आहे की जर एकनाथ शिंदेनी यावेळेला समझोता केला असता, बोलणी केली असती आणि या ठिकाणी अमित ठाकरेंसाठी जर जागा सोडली असती तर एकनाथ शिंदेंची ताकद, अमित ठाकरेंची ताकद आणि BJPची ताकद, या सगळ्यांची ताकद मिळून या ठिकाणी अमित ठाकरेंचा विजय झाला असता, बरोबर. बघा ना, महेश सावंत आणि अमित ठाकरेंमध्ये काही जास्त गॅप नाही आहे. ती सदा सरवणकरांची मतं तर अमित ठाकरेंना पडली असती, आरामात ते लीडमध्ये निवडून आले असते. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कारण शोधलं की मुस्लिम बहुल मतं महेश सावंतांना जास्त पडली, त्याच्यामुळे महेश सावंतांचा विजय झालेला आहे. आणि दुसरे कारण, सदा सरवणकरांना जर माघारी घ्यावी लागली असते किंवा त्यांनी घेतली असती, एकनाथ शिंदे जर ते यशस्वी झाले असते सदा सरवणकरांना पाठीमागे घेण्यामध्ये, तर अमित ठाकरेंचा विजय झाला असता. बाकी तुमचं काय मत आहे? तुम्ही काय कारण शोधलं आहे किंवा तुम्ही काय रिझन शोधलं आहे की अमित ठाकरेंचा पराभव का झाला? मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जय शिवराय, जय मल्हार.